रात्रीला मी न्यूजमध्ये बघितले की तुळशीच्या पाण्याने आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स, फेसवरती आलेले दाणे गायब होऊन चेहरा फेअर होतो. रात्रीलाच मी तुळशीचे पानं पाण्यामध्ये भिजू घातले ओव्हरनाईटसाठी आणि मी तर बघू शकता इथे मी कटोरीमध्ये घेतलेले आहे थोडेसे तुळशीचे पानं आणि त्यामध्ये आता आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि यामध्ये पाणी टाकण्यासाठी आपल्याला फ्रीजमधले थंड चिल्ड पाणी घ्यायचे आहे आणि या कटोरीमध्ये थोडंसं पाणी टाकून मी या पाण्याला आणि साखरला ओव्हरनाईटसाठी भिजू घालून ठेवत आहे. आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले आहेत, तर छोटे छोटे दाणे आलेले आहेत, त्यासाठी हा एकदम बेस्ट उपाय आहे. सकाळला उठून ब्रश केले. आज आहे संडे. म्हटलं मस्त आज लेट उठेल कारण यांचा होता रेस्ट, पण रेस्टच्या दिवशी पण यांना ड्युटीवर बोलवले म्हणून डबा बनवण्यासाठी उठावेच लागले आणि सकाळला इथे मी ब्रश करायला लागले कारण ब्रश केल्यानंतर तोंड धुतल्यानंतरच मी आपल्या कामाला सुरुवात करते. डबा बनवून दिला आणि हे गेले ड्युटीवर. डब्यावरती बनवले आज मसाला भात, तुळीची तिखट डाळ आणि पोळ्यानंतर पूर्ण भांडे घासून घेतले, पण 2-3 भांडे ओट्यावरच राहून गेले. ते बाहेर नेऊन ठेवले आणि ओटा पूर्ण क्लीन करून घेतला. कामे झाल्यानंतर थोडा टाईम स्वतःला दिला. सगळी कामं आवरली, फक्त आंघोळ व्हायची होती. घरातली कामं तर महत्त्वाचीच आहेच, पण त्यासोबत आपल्या स्वतःकडे पण थोडंसं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तर आंघोळीच्या अगोदर रात्रीला जे ओव्हरनाईटसाठी तुळशीचे पाने पाण्यामध्ये टाकून ठेवले होते ते मॅच करून हाताने कुस्करून घेतले. तुळशीच्या पाण्याचा रस या पाण्यामध्ये काढायचा आणि हे पाणी आपल्या चेहऱ्यावरती लावायचं. तुळशीचं पाणी आपल्या चेहऱ्यावरती लावायचं. याने आपले पिंपल्सचे डाग, पिंपल्स, चेहऱ्यावरती येणारे छोटे छोटे दाणे आहेत ते तुरंत गायब होणार. खूप दिवसापासून मी लक्ष केलं माझ्या चेहऱ्याकडे, तर माझ्या चेहऱ्यावरती छोटे छोटे दाणे यायला लागले होते आणि पिंपल्स पण यायला लागले मोठे मोठे. तर मी डॉक्टरचा पण सल्ला घेतला आणि त्यांच्याकडून पण ट्रीटमेंट केले, पण काहीच आराम नव्हता मला. नंतर मी हे न्यूजमध्ये बघितले आणि तसेच करायला लागले. तर 2 दिवस होऊन गेले मी हा उपाय करत आहे सतत आणि बघू शकताय तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्सचे दाणे, पिंपल्स जे काही छोटे छोटे दाणे येत होते माझ्या चेहऱ्यावरती गायब झालेले आहेत आणि चेहरा फार क्लीन झालेला आहे, क्लिअर झालेला आहे, फेअर झालेला आहे. त्यामुळे हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण खूप लोकांना माहीत नसते. आपल्या घरीच जो इलाज असते ना तो एकदम बेस्ट आणि बेस्ट असते. तर हा इलाज सगळ्याच महिलांनी करायला पाहिजे. महिलांनीच का, ज्यांना पण पिंपल्स आहे, पिंपल्सचे छोटे छोटे दाणे येत आहे चेहऱ्यावरती, त्यांनी हा उपाय नक्कीच करा. माझ्यासारखा तुम्हालाही आराम मिळेल. फालतूच्या महागड्या ट्रीटमेंट करण्यापेक्षा हा उपाय एकदम बेस्ट आहे. मी हातानेच आपल्या चेहऱ्यावरती लावत आहे आणि तुळशीचे पाने जे काही आहे पाण्यामध्ये ते पण आपल्या चेहऱ्यावरती, उरलेलं पाणी आपल्या गळ्यावरती, मानेवरती आणि हातावरती पण लावू शकता. याने काहीच साईड इफेक्ट्स होत नाही. फायदाच फायदा आहे आपल्याला. म्हणून उरलेलं पाणी मी आपल्या चेहऱ्यावरती, हातावरती, गळ्यावरती पण लावून घेतलेलं आहे. तुम्ही पण तसंच करा. ज्यांना पण खूप जास्ती पिंपल्स आहेत, छोटे छोटे दाणे आलेले आहेत आपल्या चेहऱ्यावरती, त्यांनी पण माझ्यासारखेच करा. तर 10 मिनिट ठेवले आणि नंतर चेहरा वॉश करून घेतला. तर बघू शकता आता माझा चेहरा किती सुंदर आणि क्लिअर झालेला आहे. पिंपलचे दाणे पण गायब झालेले आहे. तर हा उपाय तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा. तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.